त्याला भयसुद्धा वाटू लागले. पण भक्तांसाठी माताच असलेल्या महाराजांनी उद्धवाला अभय आणि आशीर्वाद देऊन गंगातीरी प्रयाण केलं. गंगातीरावर भ्रमण करता करता ते कलकत्त्याला गेले. तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर काशी, प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले. विविध चमत्कार करून भक्तसमूह जमवणे हा त्यांचा स्थायी भाव होता. स्वामी समर्थांचे वर्तन हे अतिशय चमत्कारिक असे होते, जे सामान्य माणसांच्या आकलनाबाहेरचे होते. त्यांचा आचार आणि वर्तन हे मात्र एखाद्या अवधूतासारखेच होते. ते अगदी पिशाच्यासारखे वावरत असत. रागीट स्वभावाचे आणि उन्मत्त वृत्तीचे स्वामी समर्थ होते. लोक त्यांना खूप घाबरत असत. स्वामी दिसायला मात्र अतिशय रेखीव होते. भव्य कपाळ, सरळ नाक, रुंद चेहरा, भस्मलेपन खूप स्वामी करायचे. दिवसातून 2दा अंघोळ करायचे.